वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज मी जी रीडिंग करणार आहे ती रिलेशनशिप रिलेटेड असणार आहे. ही रीडिंग टाइमलेस रीडिंग असणार आहे. ही रीडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हाही तुमच्यासोबत रेझोनेट होईल. सो तुम्हाला ज्या गोष्टी या रीडिंगमधून घ्यायच्या आहेत, ज्या रिलेट होत आहेत त्याच तुम्ही घ्या. आणि तुम्ही जे काय प्रॉब्लेम्स फेस करतायत रिलेशनशिपमध्ये ते तुम्ही रिपीट करू शकता. तुम्हाला ज्यासाठी गायडन्स हवा आहे तुमच्या पार्टनरचं नेम तुम्ही 3 टाईम रिपीट करू शकता. आता मी इथे तुमचे तोपर्यंत कार्ड शफल करत आहे. तुम्हाला तुमच्या पर्सनला इमॅजिन करायचं आहे समोर. तर तुमच्या रिलेशनशिपचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर बेस्ड असेल, सो दॅट तुम्हाला थोडा गायडन्स भेटेल की तुम्ही रेझोनेट करू शकाल की नाही. तर मी सगळ्यात आधी इथे बघू शकते की तुम्ही किंवा तुमचा पर्सन जो आहे तो स्पिरिच्युअल पर्सन आहे. तुम्ही लोक खूप स्पिरिच्युअली कनेक्टेड आहात गॉडसोबत. आणि हे जे तुम्ही ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात, तुम्ही सोलमेट आहात. पण आता जो फेज तुमच्या लाईफमध्ये चाललेला आहे, तुम्हाला समजत नाही आहे की तुम्ही कोणती स्टेप घेतली पाहिजे प्रेझेंटमध्ये, किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला हवा आहे तसं तो वागत नाही आहे, किंवा मिसअंडरस्टँडिंग चालू असतील तर तुम्हाला समजत नाही, वे सापडत नाही आहे की कसं तुम्ही गोष्टी सॉर्ट आऊट कराल, किंवा तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये राहील की नाही, त्याचं हे वागणं सडनली कसं काय चेंज झालेलं आहे. तर मी तुम्हाला इथे एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला टेन्शन इथे काहीच घ्यायची गरज नाही आहे. कारण की तुमचा पर्सन जो आहे तो तुम्हाला तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करतो आणि तो तुमच्यासोबत फ्युचरसुद्धा बघतो. त्यामुळे तो इथे त्याचं फ्युचर बिल्ड करण्यामध्ये तो बिझी आहे. सो तुम्हाला इथे डाऊट घ्यायची काहीच गरज नाही आहे. मे बी कधी कधी होतात, बट इट्स ओके.